स्वा निशिका घरी आली आहे असा फोन जोपर्यंत येत नाही तोपर्यंत आकाशच्या जीवाला चैन पडणार नव्हतं. मीरा कितीही म्हणत असली की संध्याकाळपर्यंत एकत्र वेळ घालूया, पण तो पूर्ण लक्ष तिच्याकडे देऊ शकत नव्हता. हे मीराच्या ध्यानात आलेलं. ती चिडली होती, राग व्यक्त करत होती. तुला तिची काळजी वाटण्याचा प्रश्नच येत नाही. मी सोबत असताना तुझं लक्ष तिकडे कसं आहे, ती सारखी म्हणत होती. दुखावत होती. त्याला कळत होतं तिचं मन, पण ते घर, त्या तिघी आपली जबाबदारी आहे. बेफिकीर कसं होता येईल असं त्याला वाटत होतं. शोभा काकू आल्या घरी, विचारत होत्या मला राहावलं गेलं नाही, मी सांगितलं. लवकर नाही निघू शकत का? आईचा पुन्हा आकाशला फोन आला तेव्हा त्याने निघण्याचा निर्णय घेतला. मीरा संतापली. बोलताना डोळ्यात पाणीही आलं तिच्या. तुला इमोशनल करून तुझी आई अडकवू पाहते. तू इथे राहूच नाही अशी इच्छा आहे तुझ्या आईची. रोज काहीतरी कारण असतं. तुझ्या मनाची त्यांना पर्वा नाही. तुला लक्षात काय येत नाहीये रे आकाश? मी सहन नाही करून घेणार. मला नाही डिवोर्स होईपर्यंत वाट पाहायची. जे होईल ते होईल, आपण लग्न करूया, ती निग्रहाने म्हणत होती. त्याने तिला समजवण्याचा प्रयत्न केला पण ती ऐकायला तयारच नव्हती. निशिकाच्या काळजीने त्याने तिथे जावं हे तिला पटत नव्हतं. पण कितीही तिच्या भावना खऱ्या असल्या तरी आकाशला तिथे जाणं आवश्यक वाटत होतं. मीराचा संताप कमी झाला नाहीच, तरीही तो नाईलाजाने तिथून निघाला. प्रवासातही विचाराने डोकं सुन्न झालेलं. मीराचे 2-3दा फोन आले आणि कितीतरी मेसेज. शक्यतो समजवण्याचा तो प्रयत्न करत राहिला. मध्ये आईचा फोन आला. निशिका घरी आली होती. कुठे होती? फोन का नाही उचलले? विचारलं नाहीस तिला? त्याने चिडून म्हटलं. विचारलं पण सॉरी, उशीर झाला, नाही कळवता आलं इतकंच म्हणाली. आपल्याच विचारात होती. खोलीत जाऊन झोपली ती. मी काही विचारलं नाही जास्त. अरे तिला कशाची जाणीव आहे की नाही? तुझी जाऊ दे, मुन्नीचीही काळजी नाहीये का तिला? कुठे होती ती? काही सांगायचं नाहीये का की आपलीच मनमानी करायची? त्याला आता खूप राग येऊ लागलेला. तो पोहोचला. आई जेवायला थांबली होती. तो रागातच होता. निशिका रूम मधून बाहेर सुद्धा आली नाही. मुन्नी त्याच्याशी 1-2 वाक्य बोलून आत गेली. ताईला बरं वाटत नसेल का? विचारलं तर ती काहीच बोलत नाहीये, असं मुन्नीने त्याला विचारलं. आराम केला की बरं वाटेल. मुन्नीचं मन राखायला तो बोलला. रात्री पुन्हा मीराचा फोन आला तेव्हा पोर्च मध्ये तो तिच्याशी बोलला. उद्या सुट्टीये, तू इथे यायला हवं. तिथे दिवसभर राहू नको असं तिने रागात म्हटलं, पण त्याने नकार दिला. कसं येणं जाणं करणारे, कळत कसं नाही ग तुला? त्याने म्हटलं. असं म्हणून तो आज झोपायला गेला. कितीतरी वेळ झोप येत नव्हती. निशिकाच्या अशा वागण्याचा राग आला होता. दिवसभर मनस्ताप झाला होता तिच्यामुळे. कुठे होती दिवसभर माहित नाही. साधं मुन्नीला तरी सांगायला हवं होतं. कुठे हे नाही सांगितलं तर निदान मला वेळ होतोय, काळजी करू नकोस, इतकं तरी कळवायला हवं होतं. विचार करत रागातच तो डोळे मिटून पडून होता. उशिरा केव्हा तरी चाहू लागली तेव्हा त्याने डोळे उघडून पाहिलं. निशिका आली होती. आश्चर्याने तो उठून बसला, पण रागाने त्याने तिच्याकडे पाहिलंही नाही. जरा वेळ ती काही न सुचल्यागत तशीच उभी राहिली. बोलायचं होतं, ती धाडस एकवटून म्हणाली. उद्या बोलू. त्याने दुर्लक्ष करत म्हटलं. मला रात्रभर चैन नाही पडणार, प्लीज. तो काहीच बोलला नाही. खुर्चीवर बसत ती म्हणाली. मी आज खूप वेळ घराबाहेर होती, तुम्ही नव्हता तिथे. माहितीये मला, तो कोरड्या स्वरात म्हणाला, पण राग डोकावलाच. मी बँकेत आणि नजुल ऑफिसला गेले होते. मी विचारलं का? मला सांगायचं होतं. जा झोप आता. तिच्याकडे न पाहताच तो बोलला. काही क्षण ती तशीच बसून राहिली. मग पुन्हा म्हणाली. मला एक सांगायचं होतं. माझं एका मुलावर प्रेम. माहितीये मला, लग्नाआधीच. तिचं बोलणं थांबवत आकाश बोलला. त्याने आश्चर्याने पाहिलं तेव्हा त्याने क्षणभरानंतर म्हटलं. त्या दिवशी मी त्याच बसमध्ये होतो जेव्हा तुझा आणि त्याचा वाद झाला. ती चकितच झाली. मग तुम्ही तरी हो का म्हणालात लग्नाला? आईने आधीच शब्द दिला होता. काय करणार, तुम्ही तर होकार दिला होतास. नाही कशी म्हणणार होते? बाबांची शेवटची इच्छा होती. मी आजही भेटले होते त्याला. माहिती होतं मला. तो ऑफिस मध्ये सोबत येतो म्हणाला. ऑफिस पुढे भेटला, पण तिथे बाहेरच थांबला. मला बराच वेळ लागला तिथे. मीच काम सांभाळत राहिले, आत झालंच नाही काम. बोलायचं म्हणून त्याच्या सोबत गेले होते, त्याच्या एजन्सी ऑफिस मध्ये. मला तुमचा राग आला होता. तुम्ही तर रोज भेटता ना तिला. मला माहितीये सगळं. आकाशने वळून पाहिलं. तो काहीच बोलला नाही, पण मनातून मला बरोबर नाही वाटलं. सारखं चुकत असल्यासारखं वाटलं. पूर्वीसारखं वागता नाही आलं तिथे. आमचे आधीही वाद व्हायचे,
काल पुन्हा वाद झाले. मी रागात निघून आले. खूप रागात आणि फ्रस्ट्रेट होते. एका मैत्रिणीकडे गेले, तीही नव्हती. मग मंदिरात बसून राहिले, रडत निराश होऊन, आणि खूप उशिरा घरी आले. ठीक आहे, पण एक फोन करायचा ना, निदान मुन्नीसाठी. कसा करणार? का बरं? खूप मोठा प्रश्न झालाय. माझी माझी पर्स तिथेच राहिली त्याच्याकडे. त्यात माझा मोबाईल, सगळी कागदपत्र आहेत. मला खूप भीती वाटतेय. अच्छा, म्हणून मी फोन उचलू शकत नव्हती. ते त्याच्या लक्षात आलं. लक्षात आल्यावर का नाही घेऊन आलीस? कशी जाऊ? मला नाही बरोबर वाटलं. माझं मन तयार होत नव्हतं. आता कसं होईल? सगळी कागदपत्र तिथे आहेत. डोंट वरी, मी येतो सोबत. आपण दोघेही जाऊया उद्या, चालेल? तो सौम्य स्वरात म्हणाला. धीर येऊन तिने मान डोलावली. मी उद्या रजा घेतोय. त्या दरम्यान विधी आटोपले की दुपारी जाऊन काम आटपून येऊया, चालेल? हो. ठीक आहे, जा. आता निश्चिंत झोप, टेन्शन घेऊ नकोस. निशिका उठून आत गेली. विचार करत त्यालाही झोप लागली. सकाळी शेत सांभाळायला नेमलेला माणूस आला होता. तीच बोलत होती त्याच्याशी. व्यवहाराबाबत तिला काय कळतं? अशा पद्धतीची त्याची बेफिकीर उडवाउडवीची उत्तर ऐकून तो आईच्या खोलीतून बाहेर आला. जेवढा लक्षात आहे तेवढा हिशोब द्या. हे दिवस कार्य आटोपलं की आम्ही गावी येऊ. सगळेच येऊ, तेव्हा सविस्तर बोलता येईल. येणं जाणं होत राहीलच. तिच्याशी तसं बोलणं न आवडून आकाश गंभीर आणि स्पष्ट स्वरात त्याला बोलला. मग जरा तो नरमला आणि तिला बरोबर उत्तर देऊ लागला. मी श्यामकाका सोबत जाऊन येतो जरा, मग जाऊ आपण. तिला जेवण झाल्यावर आकाशने म्हटलं तेव्हा आई आश्चर्याने पाहतच राहिली. आई मात्र दोघांनाही कुठे जाणार आहात हे विचारण्याच्या भानगडीत पडली नाही. त्याचं आपणहून तिच्याशी सौम्य स्वरात बोलणं त्यांना पुरेसं वाटलं. जरा वेळाने त्यांना मीराचा फोन आला. तुम्हाला आपल्या मुलाच्या आनंदाची पर्वा नाही. त्याला इमोशनली ब्लॅकमेल करून स्वतःच्या मर्जीने मागायला लावताय. मुद्दामून त्याला कारण सांगून तिथे बोलवत आहे. पण आम्ही आमचं नातं तोडणार नाही आहोत. काहीही केलं तरी मी त्याला सोडू शकत नाही. ती भावनेच्या भरात रागात भरभर बोलली. त्यांना बोलू न देताच तिने फोन बंद केला. आकाशला काहीही नाही सांगायचं याबाबत असं मनाशी ठरवत आई काळजी करत राहिली. तो आल्यावर दोघेही त्याच्याकडे जाण्यास निघाले. ड्रायव्हरला बोलावू का? तिने विचारलं. चालणार असेल तर मी करू शकतो ड्राईव्ह, आकाश म्हणाला. खरं म्हणजे त्याच्या स्वाभिमानी मनाला तिची गाडी वापरणं पटत नव्हतं. पण त्याची बाईक तिथे होती. तिने सहमती दर्शवली. वाटेत दोघे काहीच बोलले नाही. मध्ये मीराचा फोन आला तेव्हा तिचं कागदपत्राचं काम आहे थोडं, त्यासाठी जातोय, मग बोलतो तुझ्याशी. त्याने असं उत्तर दिलं. कुठे गेली होती ती काल? त्याच कामात उशीर झाला. ती तुझ्या सोबत नाहीये ना? मला नाही चालणार आकाश. मी म्हटलं तुला आज इथे ये, का नाही आलास? मी नंतर बोलतो. त्याने फोन बंद केला. निशिकाला कळलं की फोन मीराचा आलाय. ती काहीच बोलली नाही. काल ही इथे आलेली, पर्स विसरलीये. त्या दोघांकडे आश्चर्याने पाहणाऱ्या अनुपला तो म्हणाला. काही क्षण तो तिच्याकडे पाहतच राहिला. माझे मिस्टर आहेत, ती म्हणाली. कळलं वाटतं तुझ्या मिस्टरांना. तुला वाटलं की लपून ठेवता येईल? नाही. तो उपरोधिक स्मित हास्य करत उद्धट स्वरात म्हणाला. लपून ठेवण्याचा प्रश्नच नाहीये. आम्हाला एकमेकांबद्दल सगळं माहितीये. आकाश तिच्याच ऐवजी बोलला. आणि चालतं वाटतं तुम्हाला बायकोने असं बॉयफ्रेंडला भेटायला गेलेलं? फार मोठं मन दिसतंय तुमचं. अनुप उद्धटासारखा बोलला. तू परका माणूस आहे तिच्यासाठी आता, हे मला माहितीये. इतका विश्वास आहे माझा निशिकावर. तिची पर्स दे म्हणजे आम्हाला लवकर निघता येईल, आकाश म्हणाला. एवढा विश्वास आहे? मग आज एकटं का नाही पाठवलं काल सारखं पर्स न्यायला? तिच्यावर विश्वास आहे पण तुझ्यावर नाही, म्हणून सोबत आलोय. पर्स लवकर दे, आकाश अनुपला म्हणाला. आणि नाही दिली तर काय करशील? पोलिसांकडे तक्रार करशील आणि काय सांगशील? माझ्या बायकोला ह्याच्याकडे पाठवलं तेव्हा पर्स राहिली म्हणून मी पण त्याचं कुत्सित बोलणं पूर्ण व्हायच्या आधीच आकाशने त्याची कॉलर पकडत म्हटलं. मी तक्रार करणार नाही, तू कर माझ्या विरुद्ध. या माणसाने माझ्या ऑफिस मध्ये येऊन माझे पूर्ण कपडे उतरवून जोड्याने तोंड फुटेपर्यंत मारलं, अशी कंप्लेंट कर. निशिका घाबरली. नाही नाही नको आकाश. आकाशने लक्ष दिलं नाही. अनुप धडपडू लागला पण तो त्याला खुर्चीवरून उठू न देता कॉलर पुन्हा ओढून तसाच वाकून पकडून उभा होता. तो ओरडला तेव्हा त्याचे काम करणारी 2 माणसं आत आले. निशिका खूप घाबरलेली. आकाश असू द्या ना प्लीज, ती घाबरत म्हणाली. त्याला सोडत आकाश म्हणाला. ठीक आहे, मी त्या दिवशी ट्रॅव्हल्सच्या त्या माणसाशी, मालकाशी, ड्रायव्हरशी बोलून आलोय. त्यांचे 2-3 मित्रही त्या दिवशी प्रवासात होते. अजून 4-5 प्रवासी अरेंज करू शकतो म्हणाले.
याने बसमध्ये तुझ्याशी गैरवर्तन केलं, तुला सीट बदलवून दिली, बसमध्ये कोणालाही जुमानत नव्हता, प्यायलेला होता, लेडीजची असभ्य वागत होता, अशी साक्ष द्यायला सगळेच तयार आहे. ही होईल पहिली केस तुझ्यावर. अनुप आता जरा मनातून घाबरलेला. मी सांगेल पोलिसांना की वडील जाऊन 10 दिवस होत नाही तर हा माणूस मला ब्लॅकमेल करतोय. माझा नवरा इथे नसताना माझ्या म्हाताऱ्या सासूला, 10 वर्षाच्या बहिणीला देखील त्रास देतोय. सहानुभूती तुला मिळेल की हिला? अनुप काहीच बोलला नाही. पर्स दे लवकर, गावभर बदनामी करू नको स्वतःची. तुला इथेच बिझनेस करायचाय. एका बाईच्या पर्स साठी बदनामी झेलणं परवडणार आहे का तुला? आकाशच्या स्पष्ट बोलण्याने तो ताळ्यावर आला. तिच्याकडे रागाने पाहत त्याने लॉकर मधली पर्स दिली. मोबाईल पाहून घे. आकाशने म्हटल्यावर तिने उघडून पाहिला. त्यात कागदपत्र, मोबाईल होता. दोघे बाहेर पडले. त्यांच्या दुकानात जाऊन तिथलं काम पाहून आले. तुला नव्हतं ना आता त्याच्याशी काही नातं ठेवायचं? मी डायरेक्ट कॉलर पकडून अपमान केलाय त्याचा. तो आयुष्यभर राग करेल तुझा, नाहीतर म्हणशील. गाडीपाशी आल्यावर आकाश तिला म्हणाला. मनातून तो रागावलेलाच होता. असं कसं म्हणता? मला जर त्याच्याशी नातं ठेवायचं असतं तर तुम्हाला सांगितलं असतं का? निशिका त्याचा स्वर जाणवून दुखावून बोलली. परत येताना दोघेही अबोलच होते. आल्यावर ती रूम मध्ये निघून गेली. आईनेही कुठे गेला होता ते विचारलं नाही. चहाच्या वेळेस श्याम काका आले होते. तिला आईने बाहेर बोलावलं तेव्हा ती आली. चहाचा कप ती आकाश पुढे घेऊन आली तेव्हा त्याचं लक्ष नव्हतं. मीराने केलेले मेसेज तो बघत होता. तिचं लक्ष मोबाईल कडे गेलं. कप घेऊन ती तशीच उभी राहिली. त्याने मान वर करून पाहिलं आणि पुन्हा कप ठेवण्यास सांगितलं. ती कप घेऊन रागाने पाहत पलीकडच्या खुर्चीवर जाऊन बसली. चहा घे, गार होईल. जरा वेळाने आईने लक्षात येऊन म्हटलं तेव्हा त्याने कप उचलला.